कुंभ राशीच्या लोकांसाठी मे 2026 हा महिना 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात जन्म शनी असला तरी आश्चर्यकारक दिलासा आणि यश देणार आहे। गेल्या महिन्यात दुसऱ्या भावातील मंगळामुळे तुम्ही अनुभवलेला कठोर शब्दांचा प्रवाह आणि कौटुंबिक कलह मे 11 रोजी मंगळ तिसऱ्या भावात स्वराशीत प्रवेश करतात शमतील। मे 14 रोजी योगकारक शुक्र 5व्या भावात प्रवेश करून गुरुसोबत युती करेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात सर्जनशीलता आणि आनंदाची भर पडेल। मात्र मे 15 रोजी सूर्य 4थ्या भावात प्रवेश करणार असल्यामुळे घर आणि कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये थोडी सतर्कता आवश्यक आहे। नोकरी आणि व्यवसाय। कर्माधिपती करिअरचा कारक मंगळाने एप्रिलमध्ये दुसऱ्या भावात असल्यामुळे दिलेल्या तणावातून मे 11 रोजी तो तृतीय स्थानात तिसरे घर स्वराशीचे बळ प्राप्त करणार असल्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल। ऑफिसमध्ये तुमचे धैर्य आणि पुढाकार घेण्याची वृत्ती सर्वांना आश्चर्यचकित करेल। प्रलंबित कामे पूर्णत्वास न्याल। नोकरीत येणाऱ्या आव्हानांना तुम्ही सहजपणे पार कराल। तुमच्या प्रस्तावांना अधिकाऱ्यांची मंजुरी मिळेल। छोट्या प्रवासाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामात अधिक प्रगती साधाल। पत्रकारिता, IT आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष यशाचा आहे। व्यवसाय आणि स्वयंरोजगार। व्यावसायिकांसाठी हा महिना व्यवसाय विस्तारासाठी अत्यंत अनुकूल आहे। सप्तमाधीश व्यवसायाचा कारक सूर्य मे 14 पर्यंत तिसऱ्या भावात उच्च स्थितीत असल्यामुळे तुमचे धैर्य हीच तुमची गुंतवणूक असेल। स्पर्धकांचा यशस्वीपणे सामना करून बाजारात तुमचे स्थान बळकट कराल। मे 14 रोजी योगकारक शुक्र पंचम स्थानात 5वे घर प्रवेश करून गुरुसोबत युती करेल, ज्यामुळे क्रिएटिव्ह फील्ड, ब्युटी, डिझायनिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढेल। 7व्या भावात केतूचे गोचर असल्यामुळे व्यावसायिक भागीदारांसोबत जास्त जवळीक टाळावी, हिशेब चोख ठेवणे चांगले। आर्थिक स्थिती आणि धनलाभ। आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडेल। धन आणि लाभाधीश गुरु 5व्या भावात पूर्व पुण्य स्थान बलवान असताना मे 14 रोजी शुक्रही तिथेच आल्यामुळे गुरु शुक्र योग तुम्हाला विशेष आर्थिक लाभ मिळतील। शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स किंवा सट्टा गुंतवणुकीत तुम्ही घेतलेले निर्णय अप्रतिम फळ देतील। दुसऱ्या भावात शनी असल्यामुळे खर्च होतील, परंतु उत्पन्नाचा ओघ चांगला असल्याने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही। रिअल इस्टेटचे व्यवहार करताना मालमत्तेची कागदपत्रे मे 15 नंतर 4थ्या भावातील नीच बुधाच्या प्रभावामुळे दोनदा तपासून पहा। आरोग्य आणि स्वास्थ्य। लग्नातील राहूच्या गोचरामुळे अधूनमधून अकारण भीती आणि मानसिक गोंधळ जाणवू शकतो, परंतु मे 11 रोजी मंगळ तिसऱ्या भावात गेल्यामुळे तुमची शारीरिक क्षमता आणि स्टॅमिना अचानक वाढेल। गेल्या महिन्यापासून असणारा घसा किंवा दातदुखीचा त्रास दूर होईल। मे 15 नंतर सूर्य 4थ्या भावात प्रवेश करणार असल्यामुळे शरीरात उष्णता, पित्त वाढेल। विशेषतः छातीत जळजळ, ऍसिडिटी किंवा रक्तदाब BP वाढण्याची शक्यता आहे। प्राणायाम करणे आणि वेळेवर जेवण करणे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करेल। कुटुंब आणि वैयक्तिक संबंध। वैयक्तिक जीवनात हा महिना खूप आनंद देईल। मे 14 रोजी शुक्र 5व्या भावात प्रेमस्थान प्रवेश करत असल्यामुळे अविवाहितांसाठी उत्तम प्रेमसंबंध किंवा विवाहाचे स्थळ जुळून येईल। जीवनसाथीसोबत अतिशय रोमॅन्टिक वेळ घालवाल। पंचमातील गुरुमुळे तुमच्या मुलांनी मिळवलेले यश तुम्हाला अभिमानास्पद वाटेल। तथापि मे 15 नंतर 4थ्या भावात घर मार्ग स्थान सूर्याचे गोचर असल्यामुळे घरातील वातावरणात थोडा इगो क्लॅशेस दिसेल। कुटुंबातील सदस्यांशी, विशेषतः आईशी वाद घालू नका। त्यांच्या आरोग्यासाठी योग्य वैद्यकीय मदत घ्या। शिक्षण आणि विद्यार्थी। विद्यास्थानात गुरु आणि शुक्राची शुभ युती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम काळ आहे। बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि आकलनशक्ती सर्वोच्च पातळीवर राहील। कला, डिझायनिंग, फायनान्स किंवा मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्कृष्ट रँक मिळवतील। परंतु मे 15 नंतर अष्टमेश बुध 4थ्या भावात जाणार असल्यामुळे प्राथमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांना थोडा गोंधळ उडू शकतो, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे। मे 2026 साठी वैदिक उपाय। लग्नातील राहू आणि दुसऱ्या भावातील शनीचे दोष दूर करण्यासाठी तिसऱ्या भावातील मंगळाचे धैर्य आणि 5व्या भावातील शुक्र गुरु योगाचा लाभ मिळवण्यासाठी हे उपाय करा। दुर्गा माता किंवा राहू शांती। लग्नातील राहूमुळे निर्माण होणारी मानसिक भीती आणि चिंता दूर करण्यासाठी दररोज दुर्गा देवीची पूजा करा किंवा दुर्गा अष्टोत्तर वाचा। शिव आराधना। दुसऱ्या भावातील 7.5च्या शनी दोषावर उपाय म्हणून आणि बोलण्यात दोष येऊ नयेत म्हणून शनिवारी शिवमंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा। सूर्य नमस्कार। मे 15 पासून 4थ्या भावातील सूर्यामुळे घरात अशांतता येऊ नये यासाठी सकाळी सूर्य नमस्कार करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या। अशाच प्रकारे दररोज पंचांग, राशी भविष्य, धार्मिक माहिती आणि ज्योतिष उपायांसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेल सबस्क्राइब करा। जय श्रीराम।